तत्कालीन कृषी सचिव व्ही राधा यांनी पाठवलेली भ्रष्टाचाराची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली, अंजली दमानी यांचा आरोप। तर राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी फाईल परत केली नाही, अधिकाऱ्यांचंही स्पष्टीकरण, दमानी यांची माहिती। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांच्या नावाला शिवसेनेच्या सुहास कांदे यांचा विरोध। राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, पण ते तुमच्यासोबत आहेत का? भुजबळांना सुहास कांदे यांचा सवाल। राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये वर्षावर 50 मिनिटं बैठक। राज फडणवीसांच्या वर्षावरच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। तर मुख्यमंत्र्यांशी मुंबईतल्या वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा। राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांच्यासोबत भवितव्य नाही, हे राज ठाकरे यांना माहिती आहे। राज ठाकरे भाजपबरोबर जातील, अंजली दमानी यांचा दावा। स्थानिक निवडणूक असं म्हणत बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरे यांचं मोघम उत्तर। तसंच या विषयाबद्दल माहिती नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी अधिक बोलणं टाळलं। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष राहील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपचा महापौर बसेल, भाजपच्या गणेश नाईक यांचं वक्तव्य। कीर्तनकार भंडारे यांनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चामध्ये थोरातांनी कीर्तनकार भंडारे यांचे व्हिडिओ दाखवले, तर थोरातांनी चुकीचा व्हिडिओ पसरवला, भंडारे यांचा आरोप। भंडारे हत्यार बनून तालुक्याचं नुकसान करतायत, त्याला मी महाराज म्हणणार नाही। बाळासाहेब थोरात आक्रमक, थोरातांनी कीर्तनकार भंडारेंचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा दाखवले। सुनेत्रा पवार यांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी। कंगना राणावत यांच्या घरी झालेल्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित। तर बैठकीमधील माझ्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये, सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते हे मला मिनिट टू मिनिट माहीत नसतं, अजित पवार यांचं मिश्किल वक्तव्य। तर पुरोगामी म्हणता आणि संघाच्या कार्यक्रमाला जाता दुटप्पी भूमिका अयोग्य, रोहित पवार यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवार उद्धव ठाकरे यांना फोन। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा, फडणवीसांची पवार आणि ठाकरे यांना विनंती। इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी सुदर्शन रेड्डींचा अर्ज दाखल। तर एनडीएकडून सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। तुळजापूर विधानसभेत 6000 बोगस मतदार, 10 महिन्यापूर्वी गुन्हा नोंदवून देखील तपास नाही। बोगस मतदार यादीमध्ये तिरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी, खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आरोप। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना जामीन। रोहित पवार आरोपी नसून त्यांना शिक्षा देऊ शकत नाही, कोर्टाचं मत। तर एफआयआरमध्ये अजित पवार आणि मुश्रीफांचं नाव, रोहित पवार यांची टीका। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का, ठाकरेंच्या सेनेच्या अनिल धानोरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। अनिल धानोरकर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर। उजनी धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। भक्त पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा, नदीकाठच्या वसाहतीमध्ये पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोका पातळीवर। कोल्हापूर शहर परिसरामध्ये पूरसदृश्य स्थिती, अनेक प्रमुख मार्ग बंद, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली।